लाडक्या बहिणींचा हप्ता 2100 रुपये करण्याची कोणतीही घोषणा अर्थसंकल्पातून नाही। त्यामुळे तुर्तास तरी लाडक्या बहिणींना 1500 रुपयांवरच समाधान मानावं लागेल। त्यामुळे आज विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत 33,232 कोटी खर्च, अजित पवारांची विधानसभेत माहिती। तर आगामी काळात लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींची तरतूद, अर्थसंकल्पातून घोषणा। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटण्याची शक्यता। योजनेसाठी पुढील आर्थिक वर्षाकरता 36,000 कोटी रुपयांची तरतूद, मागच्या वर्षाच्या तुलनेत तब्बल 10,000 कोटी रुपयांची तरतूद कमी। लाडकी बहीण योजनेचे पैसे कमी केलेले नाहीत, प्रत्येक पात्र महिलेला पैसे मिळणार। योजनेचे पैसे वाढवण्याची गरज पडली तर जुलै-डिसेंबर महिना आहे। फडणवीसांचं लाडकी बहीण योजनेवर स्पष्टीकरण। महायुती सरकारनं लाडक्या बहिणींना कोणताही दगाफटका दिला नाही। 2100 रुपयांबाबत सरकार लवकरच घोषणा करेल, मंत्री आदिती तटकरेंची माहिती। मुद्रांक शुल्कात सरकारकडून वाढ, दस्त अभिनिर्णय प्रक्रियेसाठी 100 ऐवजी 1000 रुपये मुद्रांक शुल्क। एकाच कामासाठी 1 पेक्षा अधिक मुद्रांक वापरले तर 100 ऐवजी 500 रुपये मोजावे लागतील। चारचाकी वाहनांवर 1% करवाढ तर 30 लाखांपेक्षा अधिक किंमत असलेल्या गाड्यांवरती 6% करवाढ। त्यामुळे चारचाकी गाड्या खरेदी करणं महागणार। घरकुल योजनेत महाराष्ट्राकडून 50,000ची वाढ, अर्थसंकल्पातून मोठी घोषणा। पुढच्या 5 वर्षात काही लाख घरकुलांचं राज्य सरकारचं उद्दिष्ट। राज्यामध्ये 40 लाख कोटींच्या परकीय गुंतवणुकीचं लक्ष्य असून त्यातून 50 लाख रोजगार निर्मितीचं लक्ष्य। अर्थसंकल्पातून अजित पवारांची माहिती। कामगारांसाठी नव्या कायद्याची निर्मिती करणार, अजित पवारांची माहिती। मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ मेट्रो मार्गाने जोडणार, तसंच नवी मुंबई विमानतळावरून 2025 मध्ये देशांतर्गत उड्डाणं होणार, अजित पवारांची माहिती। येत्या वर्षात 41 किलोमीटरचे मेट्रो मार्ग सुरू होणार। स्वारगेट ते कात्रज मार्ग आणि ठाणे वर्तुळाकार मेट्रोला केंद्राची मंजुरी, अर्थमंत्री अजित पवारांची माहिती। मुंबईतलं तिसरं विमानतळ वाढवण बंदराजवळ उभारणार, 2030 पर्यंत वाढवण बंदर सुरू करण्याचं लक्ष्य। अर्थसंकल्पातून अजित पवारांची घोषणा। मुंबईतील भुयारी मार्गासाठी अर्थसंकल्पात 64,783 कोटींची तरतूद। वर्सोवा ते भाईंदर, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरिवली, ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह या ठिकाणी भुयारी मार्गाचं काम सुरू, अजित पवारांची माहिती। तळेगाव ते चाकण चारपदरी उन्नत मार्ग प्रस्तावित, पुणे शिरूर उन्नत मार्गाचं काम हाती, अजित पवारांची माहिती। पुण्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये 2 मेट्रो मार्ग सुरू करणार। खडकवासला स्वारगेट हडपसर खराडी मेट्रो मार्ग आणि नळस्टॉप वारजे असा मेट्रो मार्ग सुरू होणार। पुण्याच्या 2 मेट्रो मार्गांचा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्राकडे। पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग 3,159 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद। माळशेज घाटामध्ये काचेचा स्कायवॉक उभारणार, अजित पवारांची घोषणा। शिर्डीमध्ये लवकरच नाईट लँडिंगही सुरू करणार, तसंच अमरावती विमानतळावरून 2025 मध्ये उड्डाण होणार। अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांची घोषणा। तर रत्नागिरी विमानतळासाठी 247 कोटींचं काम करण्याचं सरकारचं उद्दिष्ट। राज्यातील 7,000 किलोमीटर रस्त्याचं काँक्रिटीकरण करणार, तर हजारोहून अधिक गावं प्रमुख रस्त्यांना जोडणार, अजित पवारांची मोठी घोषणा। तसंच गडचिरोली जिल्ह्यातल्या रस्त्यांच्या कामांसाठी अर्थसंकल्पात 500 कोटींची तरतूद। मुंबई नवी मुंबई बीकेसी प्रमाणे 7 आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्र निर्माण केली जाणार। मुंबई प्रदेशाची अर्थव्यवस्था 2030 पर्यंत $300 बिलियन पर्यंत नेण्याचा सरकारचा मानस। अर्थसंकल्पातून अजित पवारांची माहिती। नवी मुंबईमध्ये इनोव्हेशन सिटी उभारणार, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी इनोव्हेशन सिटी उभारणार। अर्थसंकल्पात सरकारकडून तरतूद। बचत गटांच्या उत्पादनासाठी प्रत्येक जिल्ह्यात 1 उमेद मॉल उभारणार। पहिल्या टप्प्यात 10 उमेद मॉल उभारण्याचं सरकारचं उद्दिष्ट।
आग्रा इथे शिवाजी महाराजांचं तर संगमेश्वरमध्ये संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार. अर्थसंकल्पातून अजित पवारांची मोठी घोषणा. तर हरियाणातील पानिपत इथे मराठ्यांच्या शौर्याचं स्मारक उभारण्याचीही घोषणा. मुंबईमध्ये अटल बिहारी वाजपेयींचं स्मारक उभारणार. तसंच बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी आणखी 220 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी नमामि गोदावरी अभियान. कुंभमेळा आयोजनासाठी विशेष प्राधिकरण रामकालपथ विकास कार्यक्रम हाती घेणार. अजित पवारांची माहिती. मायक्रोसॉफ्टकडून 10,000 महिलांना एआयचं प्रशिक्षण देण्याचं सरकारचं धोरण. तसंच कृषी क्षेत्रासाठी एआय धोरण आखणार. अजित पवारांची घोषणा. शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी शेतमाल विकता यावा यासाठी एक तालुका एक बाजार समिती योजना राबवणार. अजित पवारांची अर्थसंकल्पातून मोठी घोषणा. कृषी विभागासाठी अर्थसंकल्पात 9,710 कोटींची तरतूद. मोफत वीज योजनेअंतर्गत 45 लाख कृषी पंपांना मोफत वीज देणार. अजित पवारांची अर्थसंकल्पात घोषणा. पंतप्रधान सूर्यघर योजनेअंतर्गत सौर ऊर्जा कामांना वेग. 1,30,000 घरगुती ग्राहकांच्या छतावर सौर ऊर्जा संच. 70% ग्राहकांचं वीज बिल शून्यावर येणार. गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजना राज्यामध्ये कायमस्वरूपी राबवण्यात येणार. 2025-26 या आर्थिक वर्षात 6,45,00,000 घनमीटर गाळ काढण्याचं सरकारचं उद्दिष्ट. वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला सरकारकडून तत्वतः मान्यता. सिंधुदुर्गात देवबाग इथं सागरी सुरक्षेसाठी विशेष प्रकल्प राबवला जाणार. अर्थसंकल्पातून अजित पवारांची घोषणा. राज्यामध्ये 4,300 कोटी रुपये किमतीचा बांबू लागवड प्रकल्प राबवला जाईल. बांबू उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं, बांबूला बाजारपेठ उपलब्ध करून देणं, तसंच बांबू आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी बांबू लागवड प्रकल्प राबवणार. विविध समाजाच्या उन्नतीसाठी 18 महामंडळ स्थापन. 18 महामंडळांच्या योजना एकाच वेबसाईटवर असतील. अर्थमंत्र्यांची घोषणा. विधिमंडळाच्या गॅलरीतून जाताना फडणवीस उद्धव ठाकरेंचा संवाद. तुम्ही मर्सिडीजचे भाव वाढवले नाहीत का, असं म्हणत ठाकरेंचा मिश्किल सवाल. यानंतर हशा पिकला. अर्थसंकल्पानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंचं हस्तांदोलन. मात्र शिंदे ठाकरेंना नजर न देताच निघून गेले. शिंदे ठाकरेंची नजरानजरही नाही. उद्धव ठाकरे आणि अजित पवारांची विधान भवनात भेट. अजित पवार, हा तुमचा अर्थसंकल्प नाही. ठाकरेंचा अजित पवारांना मिश्किल टोला. अर्थसंकल्पानंतर विरोधक आक्रमक. विधानसभेच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन. जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांकडून सरकारचा निषेध. गेल्या वेळीही आम्ही तिघे होतो, आता खुर्च्यांची थोडी अदलाबदल झाली. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर पत्रकार परिषदेदरम्यान शिंदेंचं वक्तव्य. तर तुमच्या मनातून ते काही जात नाही म्हणत अजित पवारांनी एकच हशा पिकवला. अर्थसंकल्प म्हणजे महायुतीची सोन्याची टोपी. ना बहिणींना 2100 रुपये, ना शेतकऱ्यांना कर्जमाफी. एक्सपोस्ट करत शरद पवार पक्षाची टीका. अर्थसंकल्पापूर्वी सरकारनं अनेक घोषणा केल्या, मात्र अर्थसंकल्पात तरतुदी नाहीत. सरकारनं शेतकऱ्यांना आणि लाडक्या बहिणींना, महाराष्ट्राला फसवलं. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर निशाणा. अर्थसंकल्पात सरकारनं ज्या घोषणा केल्या त्या पंचतारांकित लोकांसाठी. जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. अर्थसंकल्पात अधिक असमतोल पाहायला मिळाला असल्याचीही जयंत पाटलांची टीका. काँग्रेसचे पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांचा शिवसेनेत प्रवेश. एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश संपन्न. यावेळी नीलम गोऱ्हे, उदय सामंत यांची उपस्थिती. पुरावे दाखवले, आता तरी कृषी विभागाच्या घोटाळ्याची चौकशी करणार का? विरोधी पक्ष नेमकं काय करतोय? अंजली दमानियांची एक्सपोस्ट. आमदार संदीप क्षीरसागर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल. ऑडिओ क्लिपमध्ये क्षीरसागरांची बीडच्या नायब तहसीलदारांना धमकी. धमकीची ऑडिओ क्लिप जुलै 2023 मधील असल्याचीही माहिती. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खटला पुढच्या सुनावणीपर्यंत केज न्यायालयातच होणार. एसआयटीच्या अर्जावर न्यायालयाचे आदेश. पुढची सुनावणी 18 मार्चला होणार. आमदार प्रकाश सोळंके यांच्या निकटवर्तीयाचा कारनामा समोर. सुशील सोळंके आणि त्याच्या पत्नीकडून मल्टी सर्व्हिस चालकाला बेदम मारहाण. या व्हिडिओमुळे सोळंके यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता. प्रशांत कोरटकरला मुंबई उच्च न्यायालयाची नोटीस. आज सुनावणीसाठी उच्च न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं जेईई मेन्स परीक्षा 2025 सत्र 2च्या तारखा जाहीर केल्या। परीक्षा 2 ते 9 एप्रिल दरम्यान ऑनलाईन पद्धतीनं घेतली जाणार। राज्यातील अनेक प्रमुख शहरांमधील तापमान वाढलं। मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेची नोंद। मुंबईतील सरासरी तापमानापेक्षा 5 अंश सेल्सिअस तापमान अधिक। मुंबई महानगरपालिकेकडून उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर। उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं, महापालिकेचं आवाहन। नाशिकमधल्या वाढत्या तापमानाच्या अनुषंगानं जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर। नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये प्रत्येकी 10 बेड उष्माघाताच्या रुग्णांसाठी आरक्षित, तर उष्माघात कक्ष देखील उभारण्यात आलाय। ठाण्यातील वाघबीळ परिसरात म्हाडामधील रहिवाशांना 18 ते 20 तासांपासून पाणी नाही। पाण्याचा टँकर मागवला असता बिल्डर टँकर येऊ देत नसल्याचा नागरिकांचा आरोप। 3 ऑक्टोबर मराठी भाषा अभिजात सन्मान दिन म्हणून साजरा करण्यात येणार। दरवर्षी 3 ते 9 ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह असेल, अजित पवारांची घोषणा। पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शन वेळेत बदल होणार। गाभाऱ्यातील दगडांना पॉलिश करण्यासाठी वेळेत बदल केला जाईल। जिल्हाधिकारी आणि मंदिर समितीच्या बैठकीत किती दिवस दर्शन व्यवस्था बदलावी लागेल याचा निर्णय होईल। जेजुरीला येणाऱ्या भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू। यापुढे मंदिरात दर्शनासाठी भारतीय वेशभूषा परिधान करणं आवश्यक असेल, जेजुरीच्या विश्वस्त मंडळाचा निर्णय। गुहागरच्या अडूर गावात श्री सुंकाई देवीची मानाची होळी। होळीभोवती मानकरी धावतात, तर त्यांना पकडण्यासाठी एकटा संकासूर हा आगीतून आणि निखाऱ्यातून धावत असतो। आनंदवनच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्ती सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुष्ठरोग्यांच्या अनुदानामध्ये वाढ करण्याची घोषणा केली। या निर्णयाबद्दल डॉ. विकास आमटे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। जालन्यात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळला। 23 वर्षीय तरुणावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू। आरोग्य यंत्रणा सतर्क। गॅस वेल्डिंग करत असताना अचानक आग लागली। छत्रपती संभाजीनगरच्या देवळाई परिसरातली घटना। आगीमध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट। कोणतीही जीवितहानी नाही, मात्र एका व्यक्तीला बहिरेपण आलंय। विरारमधून 3 महिन्याच्या बालकाचं अपहरण करणाऱ्या महिलेला मांडवी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे। सदर बालकाची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश। गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये मांडवी पोलिसांचं महत्त्वाचं योगदान। मुंबईतल्या नागपाड्यामध्ये पाण्याची टाकी साफ करताना 4 कामगारांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण। दोघांना अटक। सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्यानं कामगारांचा मृत्यू झाल्याचा आरोप। जळगाव येथील प्रसिद्ध दागिने व्यापारी राजमल लकीचंद ज्वेलर्स यांचा खात्यावरील फसवणुकीचा ठपका स्टेट बँक ऑफ इंडियानं हटवला। माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। डोंबिवली पश्चिमचा महानगर गॅस पुरवठा लवकरच सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करू। 1.5 वर्षांपासून गॅस लाईन नसल्यानं नागरिकांचा संताप। रायगडच्या म्हसळा तालुक्यातील तोंडसूर गावावर भीषण पाणी टंचाईचं संकट। हजारो महिलांचा 3 किलोमीटर चालत पाणी पुरवठा कार्यालयावर हंडा मोर्चा। संतप्त ग्रामस्थांनी लेखी आश्वासनानंतर मोर्चा मागे घेतला। कचरा वाहतूक श्रमिक संघाच्या लढ्याला यश। 580 सफाई कामगारांचं मुंबई महानगरपालिकेत कायम आझाद मैदानात एकत्र येत सगळ्या कामगारांकडून एकजुटीचा विजय साजरा। नोटाबंदीवेळी प्राप्तिकर विभागानं जप्त केलेल्या जुन्या नोटा जमा करून घ्या। मुंबई उच्च न्यायालयाचे आरबीआयला निर्देश। हजारो लोकांना यामुळे फायदा होईल। दिल्ली विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 ते 28 मार्च 2025 या कालावधीत होणार। मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली सरकार 2025-26 साठी विकसित दिल्ली अर्थसंकल्प सादर करणार। गुलमर्गमध्ये फॅशन शो। काश्मीरच्या विधानसभेत पडसाद। मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांनी कार्यक्रमाच्या चौकशीचे आदेश दिले, तसंच आवश्यकता असल्यास प्रकरण पोलिसांकडे सोपवण्याच्याही सूचना। नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर 16 मार्च रोजी पृथ्वीवर परतणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।